नवतरुणांना व्यसन लागलंय मोबाईलचं. म्हणून माझ्या भावानं तुमची गरज या चळवळीला आहे, त्या पोरीला नाही. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करा, तुमचं नक्कीच भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय जेव्हा बाबासाहेब होते ना, हा समाज गरीब होता, नवतरुण बांधवान होता. जेव्हा बाबासाहेब होते, अरे हा समाज गरीब होता, पण चळवळ लपवती होती. दादा मैं क्या बोल रहा हूँ, जरा मेरा प्रबोधन सुने. आपको नचाने वाले गायक तो बहुत से मिलेंगे, लेकिन परिवर्तन लाने वाले और बाबा साहब की मूवमेंट बताने वाले बहुत से कम लोग हैं. मी व्यावसायिक गायक नाही, माझं काम बाबासाहेबांची चळवळ सांगणं आहे. हा म्हणून 4 वेळे मी काय म्हणतो आहे का, की जेव्हा बाबासाहेब होते हा समाज गरीब होता, चळवळ लखपती होती. जेव्हा बाबासाहेब होते हा समाज गरीब होता, चळवळ लखपती होती. अरे बाबासाहेब गेले, समाज लखपती झाला ना, चळवळ गरीब झाली. मित्रांनो, आज त्या चळवळीला गतिमान करण्यासाठी नवतरुणांनी काम चळवळीमध्ये करायला पाहिजे, पण ते मोबाईलच्या मागं हॅलो हाय जानू बेबी पिल्लू मध्ये लागले आहे. म्हणून माझ्या भावानं 4 ओळी तुम्ही आहे का, कि क्यों मरते हो तुम्ही लड़कियों के लिए. ह्या गावातले पोरं नाही कसे, ह्या गावातले पोरं नाही कसे, ह्या गावातले पोरं तुमच्याबद्दल तिकडे सगळे आज तुम्ही जायचं कि क्यों मरते हो तुम इन लड़कियों के लिए, 2 गज कपड़ा भी नहीं मिलेगा तुम्हारे कफन के लिए. क्यों मरते हो तुम इन लड़कियों के लिए, 2 गज कपड़ा भी नहीं मिलेगा तुम्हारे कफन के लिए. मरना है तो मरो बाबा साहब के मिशन के लिए. ये लड़की अभी दुपट्टा फाड़ के देगी तुम्हारे कफन के लिए. बाबासाहेबांची चळवळ वाट पाहत आहे तिला समोर नेण्यासाठी. कारण बाबासाहेबांना सांगितलं होतं की मी हा समाजाचा गाडा इथपर्यंत आणून ठेवलेला आहे रे, तुमच्यानं जर झालं तर त्याला समोर नाही, पण मागं मात्र आणू नका. म्हणून बाबासाहेबांची चळवळ वाट पाहत आहे या नवतरुणांची आणि विचारते आहे, कुठं गेली भीमाची पोरं, कुठं गेली भीमाची पोरं, नेण्या चळवळ भीमाची समोर. समजलं म्हणून त्यांनी 200 रुपये मला आणून दिले. आभारी या जोरदार गाड्या वाजा नवतरुणांसाठी. कारण यांच्यामुळे बाबासाहेबांची चळवळ सामोर जाणार आहे. हा नाहीतर आजकाल समाजामध्ये काही दलाल पैदा झालेले आहेत, काही मनोवादी गायक सुद्धा आहेत जे समाजाला फक्त नाचवतात, सांगत काहीच नाही. प्रबोधनाचा प्र येत नाही. जय भीम का नारा किसने दिया ये भी मालूम नाही. प्रबोधनाचा प्र येत नाही. छान छान घरचे नाचवतात समाजातील नवतरुण पिढीला. माझ्या भावांना विनंती आहे, 4 वडे का आज समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी तुम्हाला परिवर्तनवादी गायकांना बोलावं लागेल. मी असं म्हणत नाही मला बोलवा. 4 वडे का की आज समाजाला योग्य दिशा देण्याची गरज आहे. समाजाला योग्य दिशा देण्याची गरज आहे आणि ती योग्यता प्रथम आपल्या येण्याची गरज आहे. अरे बाबासाहेब
प्रतिमा डोक्यावर घेतल्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेण्याची गरज आहे. म्हणून या नवतरुणांना सांगना है कि मेरे नौजवान भाई मेरी नौजवान बहनाओं आओ आओ, नीला परचम तुम्हें इधर बुलाता है. शेर सुना भाई. अरे आओ नौजवान भाइयों आओ, नीला परचम तुम्हें इधर बुलाता है. प्रणय ख्वाब हिंजी का जगमगाता है. और 70 सालों से ये तू क्यों भूल गया कि संसद भवन का रास्ता बुद्ध विहार से जाता है. भीमाची समोर कष्ट केले तर माझ्या अभिमाने याच साडीवरचं एक गाणं आहे. माझे बंधू अरविंद दादा कसबे वरुडचे कवी आहेत, त्यांनी लिहिलं आहे. त्याच्यातलं एकच कडवं सादर करतोय, त्यानंतर पुन्हा एक दुसरं गीत आपल्या बरोबर सादर करतोय. अरविंद भाऊ कसबे म्हणतात काय, मला मिळाले तुम्हा मिळाले, मला मिळाले हे वैभव आहे, तुम्हाला मिळाले हे वैभव आहे. सगळं कोणामुळं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. लोक आम्हाला ऑफर करतात, तुम्ही या पार्टी द्या, तुम्ही त्या पार्टी द्या, आमच्या पार्टीसाठी गाणं म्हणा, तुमच्या पार्टीसाठी गाणं म्हणा, पण आम्ही विकल्या जात नाही. आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत. कारण आमच्या अंगात बाबासाहेब आहे, आमच्या नसा नसात बाबासाहेब आहे. 4 वेळी का कि हरगिज ना झुकेगा ये सर जालिम की तलवार के आगे, हरगिज ना झुकेगा ये सर अरे जालिम की तलवार के आगे, क्योंकि निछावर जान कर दूंगा मैं मेरे बाबा साहब के आगे. कि हरगिज ना झुकेगा ये सर जालिम की तलवार के आगे, क्योंकि निछावर जान कर दूंगा मैं मेरे बाबा साहब के आगे. किसी भी लालच से मुझको खरीदा नहीं जा सकता, क्योंकि मैं तो पहले ही बिक चुका हूं मेरे बाबा साहब के आगे. आज या उमेशची जेवढी ओळख आहे सगळी बाबासाहेबांमुळे, नाही तर उमेश कोण असता कोणाला ठाऊक नसतं. म्हणून आज उमेश हे काही आहे फक्त बाबासाहेबांमुळे. म्हणून उमेश बोलतोय, मला मिळाले कारण बाबासाहेब
बाबासाहेब कोणी ऐरा गैरा चमत्कार कोणी ऐरा गैरा चमत्कार लेण्या चढून भीमाची समुद्र भीमाची समुद्र